सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 21 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अभयने दीक्षाला हनीमून सरप्राईज दिलं. दोघांचंही मिलन झालं. शांत तृप्त होऊन दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपले होते. पहाटे पुन्हा अभयला जाग आली. त्यानं पुन्हा एकदा दीक्षाची झोपेतच चोरटी शिकार केली. पुन्हा एकदा दोघेही थकून झोपी गेले. आता पुढे. सकाळी दीक्षाला अगोदर जाग आली, खूप उशिरा. तिनं तिच्या शेजारी झोपलेल्या अभयकडे पाहिलं आणि तिला पुन्हा लाज वाटायला लागली. त्याचं ते रोमॅन्टिक बोलणं, भेबाण होऊन रोमॅन्स करणं, तिच्यावर नजर रोखून पण प्रेमानं बघणं, पहाटे पहाटेचा मुका चोरटा रोमॅन्स आठवून ती स्वतःशीच लाजत होती. ती उठली तर तिचं सर्व अंग ठणकत होतं. त्याच्या रात्रीच्या तुफान वेड्या झंझावाती प्रणयी वादळाने तिला पूर्ण जखडून टाकली होती असं वाटत होतं तिला. खूप आळस आला होता, तरीही ती उठली. फ्रेश होऊन आली. तिनं अभयच्या डोक्यातून हात फिरवला आणि त्यानं तिचा हात तसाच पकडला आणि तसाच गुडघ्यावर पुढे सरकून तिच्या मांडीवर येऊन झोपला. अभय, खूप उशीर झाला ना, निघायचं? घरी जायचं ना? ती म्हणाली. हां, आपण अजून एक नाईट इथेच राहूया ना? ती हसली. अभय, नको ना, चल ना, जाऊया प्लीज. अभय म्हणाला, ओके जाऊया, पण तू अजून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. कोणत्या? तिने तिचे टपोरे डोळे त्याच्यावर रोखत विचारलं. मग त्यानं तिचा एक हातात घेऊन त्याच्या गालावर ठेवला आणि ती तिच्या हाताने त्याचा हात कुरवाळू लागली. अभय म्हणाला, मी तुला रात्री विचारलं होतं की हे सगळं हनीमूनचं सरप्राईज पाहून तुला काय वाटलं? रात्री तर तू काही नाही बोललीस, पण आता सांग, कसं वाटलं तुला सरप्राईज? आणि मी कसा वाटलो? तशी ती लाजून त्याच्यापासून दूर पळायला लागली आणि त्यानं तिचा हात पकडला. अशी दूर दूर का पळत असतेस गं? आता तू माझी अमानत आहेस, कळलं? त्यामुळे आता मला सांगच. ती लाजत गालात हसत खाली पाहून म्हणाली, अभय, मला नाही सांगता येत रे. मला माझ्या फिलिंग अशा मांडता येत नाहीत. बरं असू दे, पण तुला जसं जमेल तू सांग मला, पण सांगच की तुला कसं काय वाटलं. आणि ती उठून उभा राहिली. अभयने पाठीमागून तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिचा एक हात हातात घेतला आणि तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. डोळे मिटून घेतले आणि म्हणाली, मला फक्त या क्षणी असं वाटतं की माझं पूर्ण आयुष्य असंच तुझ्या मिठीत जावं. नजरेसमोर सतत तूच असावा. एकही क्षण तुझ्यापासून मी आता दूर राहू शकत नाही अभय. आणि मरण आलं तरी ते तुझ्या मिठीत यावं इतकंच वाटतं मला. असं म्हणून तिने पाठीमागे वळून पुन्हा अभयला घट्ट मिठी मारली. अभयनं सुद्धा तिला तशीच मिठी मारली आणि दोघेही बराच वेळ तसेच उभा होते. मग तो तिचा चेहरा हातात घेऊन म्हणाला, दीक्षा, अगं आता कुठे आपल्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. मला अजून आयुष्यभर तुला खूप सुख द्यायचं आहे, खूप सुखात ठेवायचं आहे. जगातील प्रत्येक गोष्ट तुझ्या पायात आणून ठेवायची आहे मला. तुझे खूप लाड करायचे आहेत आणि तुझ्याकडून भरपूर लाडही करून घ्यायचे आहेत. आणि तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला, आणि जेव्हा आपलं बाळ येईल ना, तो क्षण तर माझ्यासाठी जगातला सगळ्यात बेस्ट मोमेंट असणार आहे. आणि बाळाच्या उल्लेखाने ती लाजली. आणि अभय म्हणाला, तुला माहीत आहे ना आईनं काय सांगितलं आहे? आणि ती म्हणाली, हो. मग कामाला लागायला पाहिजे. अभय म्हणाला, अभय, इतक्या लवकर? मग अभय म्हणाला, अगं तुझ्या माझ्या दृष्टीने आपलं नातं रात्री सुरू झालं, पण घरच्यांच्या दृष्टीने आता आपल्या लग्नाला बरेच 5 महिने होऊन गेले. मग त्यांना तर घाई असणारच ना. अभय, पण इतक्या लवकर तयार नाही मी ही जबाबदारी घ्यायला. का गं, तुला एन्जॉय करायचं आहे का अजून? तिनं लाजून त्याला फटका दिला आणि म्हणाली, अभय, अरे बाळाची जबाबदारी खूप मोठी असते आणि मला अजून काहीच अनुभव नाही. त्यात सोबत कोणी वडीलधारी मंडळीसुद्धा नाही. माझी आई, तुझी आई सोबत असत्या तर गोष्ट वेगळी होती. आपल्या दोघांना तर काहीच माहीत नाही. अभय तिला म्हणाला, हो तेही खरंच आहे, पण बघू, आता आपण ही स्टेज एन्जॉय करू. ती म्हणाली, अभय, मला आपल्या बाळाला सगळ्यांचा आशीर्वाद मिळायला हवा आहे. सगळ्यांचे संस्कार त्याच्यावर झाले पाहिजेत. अगदी तुझे आई बाबा, आजोबा, माझे आई बाबा, आपण दोघं सगळ्यांनी त्याला वाढताना मोठा होताना पाहायला हवं. अभय म्हणाला, मला कळलं की तुला काय म्हणायचं आहे आणि बाळाचा विषय आपण नंतर घेऊ. आलोच, असं म्हणून त्यानंही त्याचं आवरलं आणि ते घरी गेले. घरी गेल्यावर दीक्षाने श्रीकृष्णाची पूजा केली. अभयला सोबत बोलावलं आणि जोडीने त्याचं दर्शन घेतलं आणि आमची जोडी अशीच कायम राहू दे असा आशीर्वाद मागितला. खूप प्रसन्न वाटत होतं तिला. आज ऑफिसला तर तो जाणारच नव्हता. मग पुन्हा काही किरकोळ खरेदीसाठी ते दोघे एकत्र गेले. दुसऱ्या दिवशी दीक्षाने केस धुतले आणि साडी घालून तयार झाली. त्याच्यासाठी नाश्ता बनवत होती. तो उठला. खाली येऊन त्यानं तिला पाठीमागून मिठी मारली.
तिच्या मानेवर किस केला. ती हसली आणि तिने मोठे डोळे करून त्याला म्हणाली, अरे नोकर आहे घरात, भान ठेव ना जरा. कुठे कोण आहे ग? इथे नाही ना तो आता? अरे त्याला साहित्य घ्यायला पाठवलं आहे मी बाहेर, तो कधीही येईल. अभय म्हणाला, तो येईल तेव्हा येईल आणि आला तरी डोळे मिटून बसेल. असं म्हणून त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढली आणि ती किचनला टेकून उभा राहिली. त्यानं तिला उचलून किचनच्या कट्ट्यावर बसवली. आता त्याचं डोकं तिच्या छातीजवळ येत होतं. तिनं तिचे हात त्याच्या गळ्यात टाकले. अभय फ्रेश हो ना, आंघोळ कर ना लवकर, नाश्ता बनतोय. अभय म्हणाला, नको ना. का रे, आज ऑफिस नाही का? तो म्हणाला, जाऊ वाटेना, फार फार कंटाळा आला आहे. माझा कंटाळा अजून तू घालवला नाहीस. ती लाजली आणि म्हणाली, 2 दिवस तू गेला नाहीस ऑफिसला. त्यानं त्याचं डोकं तिच्या छातीवर घट्ट दाबलं आणि तिला घट्ट चिकटला आणि म्हणाला, मी फोन करून सांगितलं होतं आणि माझं आम्ही ओव्हरटाईम करून काम पूर्ण करेन. आणि ती म्हणाली, म्हणजे तू उशिरा घरी येणार? अभय म्हणाला, नाही ग, ओव्हरटाईम फक्त रात्रीच करतात असं काय असतं का? आणि तिकडे ओव्हरटाईम करून माझं काम करत बसलो तर पुन्हा इकडचं काम राहील आणि मग इकडे परत ओव्हरटाईम करत बसावं लागेल मला. आणि ती हसली आणि म्हणाली, अभय आपले डिवोर्स पेपर? हां, त्याचं काय मग? अरे तसेच आहेत ना अजून. हो आहेत, तो म्हणाला. अरे त्याचं काय करायचं? आणि अभय तिला पुन्हा घट्ट आवळत म्हणाला, मी ना त्याची एक फ्रेम बनवून घेणार आहे आणि इथं अशी हॉलमध्ये लावणार, मस्त दिसेल ना ती. आणि तिनं त्याला एक फटका दिला. गप्प बस. तो हसला. अगं मग आता काय करणार? अब मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. आपला ना बॉन्ड खूप मजबूत आहे, त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. पण काय ग दीक्षा, तुला मी कधी आवडायला लागलो ते सांग ना. आणि ती म्हणाली, आधी तू सांग, मी तुला कधी आवडायला लागले? असं नाही, आधी प्रश्न मी विचारला आणि लेडीज फर्स्ट, तूच सांग. आणि दीक्षा आठवण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला नक्की सांगता येईना की तो तिला कधी आवडायला लागला. आणि तो म्हणाला, मीतपासून आल्यावर ना. आणि दीक्षा म्हणाली, नाही, त्याच्या आधीपासूनच तू मला आवडत होता, पण मिथशी बांधले गेले होते, म्हणून मी माझ्या मनातल्या तुझ्याविषयीच्या भावना मनातच दाबून टाकत होती. मी तेव्हा जर तुझ्याविषयीच्या भावना उघड केल्या असत्या तर त्याच्यासोबत धोका केल्यासारखं झालं असतं. पण बघ ना, त्यानंच मला धोका दिला आणि कदाचित आपण लंडनला येण्या अगोदरच मला तुझ्याविषयी काहीतरी वाटत होतं. आणि अभय म्हणाला, खरंच तेव्हापासून? आणि बरं झालं, त्या मिथचं सत्य लवकर समजलं. खरं तर तू माझी अमानत होतीस आणि माझ्यासोबतच लंडनला आलीस. आणि दीक्षा म्हणाली, आता तू सांग. आणि अभय म्हणाला, कसं सांगू? दीक्षा म्हणाली, कसं म्हणजे? मी सांगितलं तसंच सांग. अभय म्हणाला, अगं म्हणजे तोंडानं सांगू की करून दाखवू? असं म्हणून त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि गुदगुल्या करायला सुरुवात केली. आणि मिथच्या आठवणीने नाराज झालेली ती पुन्हा हसायला लागली. आणि तो म्हणाला, आपण येताना आईनं जेव्हा तुझ्या भांगात कुंकू भरायला सावलं तेव्हाच मला काहीतरी वाटत होतं की हे सगळं खरं आहे, आपण नाटक करत नाही. पण इथे आल्यावर सुद्धा सतत तुझ्याविषयी ओढ वाटायची. तुझी माझी वाट बघणं, माझ्यासाठी धडपडणं, जेवण बनवणं, माझ्या मनातलं ओळखून माझी इच्छा पूर्ण करणं. माझा तर लग्नावर विश्वास नव्हताच, पण तुझ्यामुळे मला ते सगळं हवंसं वाटायला लागलं. कोणीतरी आपली आतुरतेने घरी वाट बघत आहे, ही सक्ती नसून त्यात जिव्हाळा आहे हे कळायला लागलं. आणि जेव्हा तू मिथकडे गेलीस तेव्हा मी तुला खूप जास्त मिस केलं. आणि अभय हसून म्हणाला, आणि तुला सांगू का दीक्षा, शेवटी तर मी मिथला शोधणं सोडूनच दिलं होतं. आणि तो नाही भेटला तर बरं होईल असं वाटायचं, म्हणजे तू माझ्याजवळ राहशील कायमची. आणि दीक्षा खूप हसायला लागली आणि म्हणाली, पण तो भेटला, मी त्याच्याकडे गेले, त्यानं माझा विश्वासघात केला, हे एक अर्थी बरं झालं. त्यामुळेच आपल्याला आपले मार्ग सापडले, नाहीतर मी अजूनही त्याच दबावात असते, कारण तो माझ्यावर प्रेम करतोय असंच मला वाटत होतं आणि मी आयुष्यात पुढे जाऊ शकले नसते. आणि तो म्हणाला, आता तो विषय कायमचा बंद. आणि दीक्षा म्हणाली, आणि तुझी ती जेसी? अभय हसून म्हणाला, माझी जेसी? हो मग काय, किती नखरे करत होती रे, पिच्छा सोडत नव्हती तुझा. अभय मोठे डोळे करून म्हणाला, पण दीक्षा, तू तिच्या सलग 5 खाणाखाली लगावल्यास. अगं तिचा विचार तरी करायचा होता की, तिला सहन झाल्या असतील तरी का. अगं किती नाजूक आहे ती. आणि दीक्षा तोंड वाकडं करत म्हणाली, हो का, ती आणि नाजूक? काही नाजूक वगैरे नाही ती. अरे तुझ्यासारख्या पुरुषाबरोबर 2 वर्ष राहिली ती, आणि मग माझ्या 5 कानाखाली तिला जास्त आहेत का. आणि अभय दीक्षाला अडवत म्हणाला, वेट, माझ्यासारख्या पुरुषाबरोबर म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं आहे? आणि आता दीक्षा ओंजळीत तोंड लपवून लाजून हसायला लागली. अभय तिच्या तोंडावरचा हात काढत म्हणाला, सांग ना गं दीक्षा, मी तुला कालपासून विचारतोय ना, आत्ता तरी सांग ना. आणि दीक्षा तशीच लाजून म्हणाली, अभय तू खूप हॉट आहेस.
मला ना अजिबात तुझा रोमॅन्स झेपत नव्हता रात्री. आणि ती जेसी, ती काही नाजूक नव्हती काही, यावरूनच कळतं. आणि म्हणते कशी वर्ण, अभय किस मी, अभय क्रश मी, अभय टच मी, असं दीक्षा खूप वाकडं तोंड करून बोलत होती. आणि आता तर अभय खूप खूप हसायला लागला आणि म्हणाला, तू खरंच सगळं ऐकलं? आणि दीक्षा त्याला फटके मारत म्हणाली, आणि तू नालायक आहेस. तुला कळत होतं ना माझ्या मनात, तर मग का तिच्याजवळ गेलास लग्न झालं तरी? आणि अभय तिचे हात पकडून तिला जवळ घेत म्हणाला, अगं ती फायदा घेत होती माझा. मी तुझ्या आठवणीत दुःखी असायचो, त्याचा फायदा घ्यायची. आणि तूही तिच्या बोलण्यात गुंतली होतीसच की. आणि तूच तुझ्या कानाने सत्य ऐकलं ना तिचं, म्हणून तरी आपल्याला कळलं. आणि मग दीक्षासुद्धा आता हसायला लागली आणि म्हणाली, आता झालं गेलं विसरून जाऊया. आता आपण दोघंही एका नवीन आयुष्याची सुरुवात करूया. आणि अभय म्हणाला, म्हणून तर खाली आलो ना, आजच्या दिवसाची नवी सुरुवात करायला. त्याने तिला अलगद तशीच उचलली. अरे काय करतो अभय, सोड ना, अशी ती म्हणाली. पण अभयनं तिचं काहीच नाही ऐकलं आणि तिला सोप्यावर झोपवलं आणि तिच्यावर आला. अभय अभय नको ना प्लीज, अभय प्लीज, अरे कोणतरी येईल ना, ती त्याला सांगत होती. पण अभय कसला ऐकतोय. तो म्हणाला, तू सारखी माझ्या आईला सांगत असतेस ना नवरा त्रास देतो, झोपेत लाथा मारतो म्हणून. आता तुला दाखवतो माझा खरा त्रास. असं म्हणून त्याने तिचे दोन्ही पाय त्याच्या दोन्ही पायांच्या मध्ये पकडले आणि तिचे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यापासून वेगळे केले. आणि ती तशी डोळे घट्ट मिटून झोपली होती. मग त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले तिचे केस अलगद एका बोटाने बाजूला केले. आणि तिने त्याच्याकडे पाहिलं. आता अभय तिचा किस घेण्यात तिच्याकडे निघाला. इतक्यात तिने मोठे डोळे केले आणि म्हणाली, नोकर आला. तसा अभय फार घाबरून उठून उभा राहिला आणि बेडरूमच्या दिशेने निघाला. तशी दीक्षा खूप खूप हसली आणि अभयच्या लक्षात आलं की तिने त्याला फसवलं. आणि तो हसून म्हणाला, आता जातो पण नंतर बघतो तुला. आणि तो बाथरूममध्ये गेला. दीक्षा त्याच्यासाठी नाश्ता बनवत होती आणि तो बाथरूममधून मोठ्याने ओरडला, दीक्षा टॉवेल. आणि दीक्षा कमरेवर हात ठेवून नकारार्थी मान हलवत गालात हसत म्हणाली, मी तर टॉवेल बाथरूममध्ये ठेवला होता. झाली याची त्रास द्यायला सुरुवात.